दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त भगवे वस्त्र घातले, संसार सोडला किंवा बाहेरून साधे जीवन जगले म्हणजे खरे वैराग्य येते का? श्री चक्रधर स्वामी सांगतात, ज्ञानाशिवाय वैराग्य अपूर्ण आहे आणि प्रेमाशिवाय सत्यही अपूर्ण आहे. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 221 ते 230 समजून घेणार आहोत. 221वे सूत्र सांगते, ज्ञानेविण वैराग्य ते काय करावे. स्वामी स्पष्ट सांगतात, फक्त बाह्य त्याग करून उपयोग नाही. जर परमेश्वराचे ज्ञानच नसेल तर ते वैराग्य केवळ दिखावा ठरते. खरे वैराग्य ज्ञानातून जन्माला येते. 222वे सूत्र सांगते, एथोनी म्हणितले ते न होवे मग मरणाशरण जाय. जेव्हा साधकाला परमेश्वराने सांगितलेला मार्ग कठीण वाटतो तेव्हा तो निराश होतो. कधी साधना सोडण्याचा विचार करतो तर कधी हार मानतो. पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. अडचण आली म्हणून मार्ग सोडू नका. 223वे सूत्र सांगते, ओखटे करीत सांता गोमटे करीत सांता. वाईट कर्म करून चांगले फळ मिळत नाही आणि चांगले कर्म करून वाईट फळ मिळत नाही. परमेश्वराच्या व्यवस्थेत कर्माचा न्याय अचूक आहे. जसे कर्म तसेच फळ. 224वे सूत्र सांगते, पुरुषू आपुले करणीये करीत सांता. जो माणूस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतो त्याला यशासाठी वेगळा संघर्ष करावा लागत नाही. कीर्ती त्याच्या मागे स्वतः येते. 225वे सूत्र सांगते, सत्यार्थू प्रकटे. जेव्हा जीवनात योग्य आचार, योग्य विचार आणि योग्य साधना येते तेव्हा सत्य स्वतः उलगडू लागते. सत्य शोधावे लागत नाही, ते अनुभवात प्रकट होते. 226वे सूत्र अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वामी महदाईसांना सांगतात, एक आई आपल्या लेकरासाठी अनेक कष्ट सहन करते. मग आपण तर संपूर्ण विश्वाच्या स्वामीशी नाते जोडले आहे. त्यासाठी थोडे दुःख, थोडा अपमान, थोडे कष्ट सहन करायला तयार नसू का? मोठ्या ध्येयासाठी मोठे त्याग आवश्यक असतात. 227वे सूत्र सांगते, प्रणियासी असुख होय. आपल्या शब्दांनी कोणत्याही जीवाला दुःख होणार असेल तर असे शब्द बोलू नयेत. भक्ताचे बोलणे नेहमी प्रेमळ असावे. 228वे सूत्र सांगते, पुरुषीं क्षोभू उपजैल. असे बोलू नका ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात राग, द्वेष किंवा संताप निर्माण होईल. वाणी लोकांना जोडणारी असावी, तोडणारी नव्हे. 229वे सूत्र सांगते, देवतेसी निरोधू होय. आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. भक्तीचा मार्ग सन्मानाचा मार्ग आहे, वादाचा नाही. 230वे आणि आजचे शेवटचे सूत्र सांगते, सत्य ही अर्थू न बोलिजे. हे सूत्र अत्यंत गूढ आहे. स्वामी सांगतात, जर सत्य बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला विनाकारण दुःख होत असेल तर ते सत्यही योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य भावनेनेच बोलावे. याचा अर्थ खोटे बोलावे असा नाही, तर सत्यही करुणेने बोलावे. कारण सत्य आणि प्रेम ही दोन्ही एकत्र असतील तेव्हाच ते ईश्वरी वचन ठरते. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश, ज्ञानाशिवाय वैराग्य अपूर्ण आहे. कठीण प्रसंग आला म्हणून साधना सोडू नका. जसे कर्म तसेच फळ. आपले कर्तव्य निष्ठेने करा. योग्य आचरणातून सत्य प्रकट होते. परमेश्वरासाठी कष्ट सहन करायला शिका. आपल्या शब्दांनी कोणालाही दुःख देऊ नका. राग निर्माण करणारी वाणी टाळा. सर्वांच्या श्रद्धेचा आदर करा. सत्य नेहमी प्रेम, करुणा आणि योग्य भावनेने बोला. आजच्या जीवनात आपण अनेकदा म्हणतो, मी तर फक्त सत्य बोललो. पण श्री चक्रधर स्वामी शिकवतात, सत्य बोलणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते कसे बोलायचे हेही महत्त्वाचे आहे.
ज्ञानाने वैराग्य यावे, वैराग्याने नम्रता यावी आणि नम्रतेतून प्रेमळ वाणी जन्माला यावी, हीच या सूत्रांची खरी शिकवण आहे. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळाळणे रित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.